सकाळ सकाळ प्रोटीनयुक्त नाश्ता हवा असेल तर मस्त असा अंड्याचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता। इथे पाहू शकता तुम्ही किती मस्त हे एकदम मऊसूद आहे। वरून दिसायला ते खुसखुशीत दिसतं, पण अगदी सॉफ्ट हे थालीपीठ आहे आणि स्वादिष्ट आहे, शिवाय पौष्टिक आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत। ही अंडी मी बॉईल करून घेतली आहेत, उकडवून घेतलेली आहेत। आता ह्या अंड्याचं आपण वरचं कवच जे आहे ते काढून टाकूया आणि अशा पद्धतीने 3 अंडी आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया। इथे आपली 3 अंडी स्वच्छ करून झालेली आहेत। आता त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे किसणीने। तर इथे मी ही 3ही अंडी किसून घेते आहे। मध्यम खोलाच्या किसणीनेच हे किसून घ्यायचं आहे। अंड्याचं थालीपीठ तुम्ही ह्या अगोदर कधी खाल्लेलं आहे का, किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता नक्की कमेंट करून सांगा मला। तर इथे मी 3ही अंडी चांगली किसून घेतलेली आहेत। बघा मस्त असं हे किसून झालेलं आहे। भन्नाट अशी रेसिपी आहे, अगदी सहजपणे बनणारी आहे। इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर कढीपत्त्याची पानं घेतल्यात, जिरं घेतलं आहे अर्धा चमचा, 3 मिरच्या, पाव चमचा ओवा घेतलेला आहे, 3 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचं ओबडधोबड असं पाणी न घालता वाटण तयार केलेलं आहे। इथे वाटण आपण ह्यामध्ये घातलं। यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा। यानंतर अर्धा टोमॅटो इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, त्याच्यामुळे स्वाद चांगला येतो। आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। 2 टेबलस्पून इतकं इथे मी बेसन घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इतका गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एवढी सारी पीठं आपण ह्यामध्ये घातलेली आहेत। मात्र तुमच्याकडे जर 1-2 पीठ कमी असेल तरीसुद्धा तुम्ही हे थालीपीठ तयार करून घेऊ शकता। पीठ तुम्ही कुठलंही इथे वापरून घेऊ शकता। तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ जे आहे ते घट्टसर असंच थोडंसं मळणार आहोत। खूप असं हाताने मळायचं नाही आहे ह्याला, अगदी हलक्या हाताने ह्याला आपण एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी हलक्या हाताने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगला गोळा होईपर्यंत मळून घेणार आहे। तर इथे बघा हे पीठ जे आहे ते चांगलं असं गोळा होत आलेलं आहे। आता ह्याला बाइंडिंग होते किंवा नाही हे बघायचं, त्यानुसार थोडंसं पाण्याचा वापर करायचा। तर इथे हे व्यवस्थित असं बाइंडिंग झालेलं आहे। तर हे पीठ जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे। आता ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया। बघा इतका सोपा हा नाश्ता आहे। जर तुम्ही मुलांना प्रोटीनयुक्त आहार द्यायचा असेल तर हे थालीपीठ नक्की तयार करून बघा। पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता इथे थालीपीठ थापण्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे आणि तो मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। चांगलं पिळून घ्यायचं। आता पिठाचा एक गोळा काढून घेऊया। एवढ्या अशा पिठामध्ये आपले 4 थालीपीठ तयार होणार आहेत। तर इथे एक गोळा मी काढून घेतलेला आहे। आता पाण्याचा हात लावून आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। तर मस्त असं हे थालीपीठ तयार होतं। थालीपीठ थापताना ते थोडंसं जाडच आपल्याला थापायचं आहे, एकदम पातळ वगैरे करायचं नाही आहे किंवा एकदम खूप जाड असं पण ठेवायचं नाही आहे। तुम्हाला दाखवते हे थालीपीठ आपण कसं थापणार आहोत। तर इथे बघा हे चांगलं असं गोल करून घेतलं, मध्ये होल करून घ्यायचा आणि थालीपीठ बघा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं मी थापून घेतलेलं आहे। थालीपीठ बघा किती सुंदर दिसते आहे, अगदी मस्त हे थालीपीठ तयार होतात। चला तर मग आता आपण शेकून घेऊया। तर इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यावर तेल घातलेलं आहे आणि आता हे थालीपीठ आपण मस्त असं तव्यावर घालून कपडा काढून घ्यायचा आहे हलक्या हाताने आणि त्यानंतर दोन्ही साईडनी मस्त असं शेकून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर तुम्ही ह्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे। आता यावर थोडंसं मी तेल घातलेलं आहे, तुम्ही तूपही वापरू शकता आणि ह्याला झाकून 1-2 मिनटं आपण शिजवून घेऊया। तर इथे 2 मिनटं झालेले आहेत। यानंतर ह्याला आपण उलट करूया। एक साईडने चांगलं शिजू द्यायचं आहे, त्यानंतर उलट करून दोन्ही साईडने मस्त असं खरपूस शेकून घ्यायचं आहे। थालीपीठ बघा किती मस्त तयार झालेलं आहे, चांगलं एक साईडने खरपूस तयार झालेलं आहे। थोडंसं तेल ह्यावर मी शिंपडलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण असंच हे थालीपीठ शेकून घेणार आहोत। तर वरून मस्त असं खुसखुशीत दिसतं, तितकंच ते सॉफ्ट पण आहे। तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे। बघून तोंडाला पाणी सुटेल इतकं मस्त हे अंड्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे। याच पद्धतीने आपण एक दुसरं थालीपीठसुद्धा थापून घेणार आहोत। तर इथे बघा मी दुसरा गोळा ह्या घेतलेला आहे आणि हाताला पाणी लावून
हे चांगलं थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हे थालीपीठ तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. पण सॉस हल्ली सगळे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात, त्यामुळे मी काही सॉस वगैरे वापरत नाही. तुम्ही खाणार असाल तर तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता. पण मी इथे आज हेच थालीपीठ असंच खाणार आहे. तुम्ही असंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतं हे थालीपीठ. किंवा मग एखाद्या ठेच्यासोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता. मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे. एकदम खुसखुशीत आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.